डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करू नये म्हणून नची केळकर आणि पुण्यातील काही विद्वान ब्राह्मणांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली आणि त्यांना विनवणी केली। बाबासाहेब, आम्ही अस्पृश्यता निवारणासाठी फंड उभारतो, पण तुम्ही धर्मांतराचा निर्णय बदला। त्यांच्या मताचा आदर करीत बाबासाहेब म्हणाले, तुमच्या म्हणण्याचा मी नक्कीच विचार करीन, पण माझी एक अट आहे। आपल्या या पुण्यातच के सकट नावाचे आमचे एक मातंग बंधू कार्यकर्ते आहे, तुम्ही त्यांना शंकराचार्य पद द्या आणि पुण्यातील 100 चित्पावन ब्राह्मणांनी त्यांच्या पायाची पूजा करा। हे ऐकल्यानंतर ती ब्राह्मण मंडळी पुन्हा कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे फिरकली देखील नाही। हे सांगण्याचं कारण एकच, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवर्जून मातंग समाजातील कार्यकर्त्याचा उल्लेख केला होता। पण आज काही स्वार्थांध मातंग बांधव फोडा आणि राज्य करा ही भूमिका असलेल्या सत्तेच्या आणि RSSच्या नादाला लागून धर्म नावाची अपुची गोळी स्वतःही खात आहे आणि आपल्या इतर समाज बांधवांना ती देत धर्माची वज्रमूळ बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत। तुम्ही त्या धर्माचा कट्टरतावाद पोसण्याचा प्रयत्न करत आहात ना, त्या धर्माला तुमचं माणूसपणच मान्य नाही, तुमची प्रगती तर लांबच आहे। याचाच एक भाग म्हणून तुमच्या आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी, आपली एकता भंग करण्यासाठी आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं ही मागणी, हे विष मातंग समाजामध्ये हळूहळू पेरण्यात आलं। आमच्या BA झालेल्या कार्यकर्त्याला नोकरी नाही असं वक्तव्य एका सभेत करण्यात आलं होतं। अहो, इथे BAच काय, BEd, DEd, PhD इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना देखील नोकरी नाही, रोजगार नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। हे स्पर्धेचं युग आहे। या स्पर्धेच्या युगात जर टिकून राहायचं असेल तर फोडणाऱ्यांच्या नादाला न लागता तेवढ्याच ताकदीचं शिक्षण घेणं गरजेचं आहे, तेवढ्याच ताकदीने कष्टाने अभ्यास करणं गरजेचं आहे। आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं ही मागणी करण्याऐवजी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावं आणि प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळावा ही मागणी करणं गरजेचं आहे। शेवटी आठवण करून देतो, मुक्ता साळवेंनी प्रश्न विचारला होता, आमचा देव कोणता, आमचा धर्म कोणता? आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत। जय भीम, जय शिवराय।